श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येतात, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात. हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशी तिथी श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी व्रतासह विधिवत पूजा केल्याने विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद हे मिळत असतात. या व्रताच्या प्रभावाने आपल्या जीवनातल्या सर्व दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. या एकादशीच्या व्रतामध्ये तिळाचा वापर महत्त्वाचा आहे. या व्रताच्या दिवशी तीळ दान केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते. षष्टीला एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि आपल्याला आज पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, सर्व विघ्न, सर्व अडचणी तर नष्ट होणारच आहेत, पण त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल तुम्हाला मी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. तिळांच्या 6 प्रकारामुळे ही एकादशी षटतिळा एकादशी म्हणून ओळखली जाते. पहिलं तीळ स्नान, दुसरं तीळ उठणे, तिसरं तीळ हवन, चौथे तीळ तर्पण, 5वे तीळ भोजन आणि 6वे तीळदान. हे तिळाचे 6 प्रकार आहेत. हे व्रत केल्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्तता तर मिळतेच मिळते, पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. तर चला जाणून घेऊया षष्टीला एकादशीची पूजा विधी काय आहे. एकादशीचे व्रत विधीनुसार आपल्याला करायचे आहे. जर आपण षष्टीला एकादशीचा उपवास करणार असतील तर एकादशीच्या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठून आपलं घर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करून देवी देवतांचे ध्यान करायचे आहे. यानंतर उपवासाचा आपल्याला संकल्प करायचा आहे. त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती केल्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. षष्टीला एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्नदान करण्याला सुद्धा खूपच महत्त्व आहे. पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षष्टीला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष मिळते. सर्व समस्यापासून त्याची मुक्तता होते. त्याच वेळी जे पुण्य कन्यादान, हजारो वर्षाची तपस्या, सुवर्णदान यांनी मिळते, तेच पुण्य षष्टीला एकादशीचे व्रताने मिळते. या दिवशी पूजा केल्यानंतर षष्टीला एकादशीचे व्रताची कथा अवश्य ऐकावी, तरच व्रताचे पूर्ण फळ मिळेल. स्कंद पुराणामध्ये या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात. श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात असे सांगितले आहे. याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरींचा वास आहे आणि सर्व देवी देवता त्याच्या पानांमध्ये वास करतात. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे. आणि आज आहे षष्टीला एकादशी आणि म्हणूनच जे आजच्या दिवसाला पिंपळाच्या झाडाच्या पूजेला सुद्धा खूपच महत्त्व आहे. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येईल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात. जसं की जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा बऱ्याचदा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल, तरीसुद्धा आपण खूप कष्ट केले, खूप मेहनत केली, तरी आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय, पण आलेला पैसा स्थिर राहत नाही. किंवा जर आपण बराच वेळपासून एखादी आपली इच्छा असेल ती पूर्ण करण्याकरता मेहनत करतोय, कष्ट करतोय, पण काही कारणास्तव ती इच्छा आपली पूर्ण नाही होत असेल, तर तुम्हाला हा उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे.
हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा, म्हणजे तुम्ही 4 वाजल्यानंतर हा उपाय करू शकतात. तर आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्या घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल हे टाकायचं आहे. त्याचबरोबर थोडंसं जे आपल्याला ह्याच्यामध्ये चिमूटभर चंदन टाकायचं आहे, चिमूटभर ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे आणि पांढरे तीळ देखील टाकायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला एक कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे, कारण कणकेचा दिवा सर्व दिव्यांमध्ये श्रेष्ठ मानला जातो आणि पिंपळाची पूजा करताना जर आपण कणकेचा दिवा वापरला तर त्याचा प्रभाव हा जास्त पडत असतो. म्हणून आपल्याला काय करायचं, कणकेचा दिवा तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये 2 वातीची 1 वात करून आपल्याला टाकायची आणि त्याच्यामध्ये आवर्जून आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे, कारण आजच्या दिवसाला तिळाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणून जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून तिळाचं तेल टाका. आणि जर काही कारणास्तव तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर काय करा, तुम्ही जे पण तेल पूजेला वापरतो ते तेल टाका आणि त्याच्यामध्ये चिमूटभर तुम्ही तीळ टाका. आणि मग काय करायचं आहे, आपल्याला एक तांब्यामध्ये जे आपण सर्व वस्तू टाकल्या ते तांब्या आणि एक दिवा हा घेऊन आपल्याला जायचं पिंपळाच्या झाडाजवळ. पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यावर आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिला दिवा ठेवायच्या अगोदर थोडेसे तांदूळ ठेवायचे किंवा तुमच्याकडे फुलं असेल तर फुलांच्या पाकळ्या ठेवा, त्यावर आपल्याला दिवा हा ठेवायचा आहे, जेणेकरून दिव्याला आसन मिळेल. आणि हा दिवा तिथे आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर जे आपण जल घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला प्रदक्षिणा मारत म्हणजे आपल्याला पिंपळाच्या झाडाभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्यात. आणि प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करत करत प्रदक्षिणा मारायच्यात. आणि जे तांब्यामध्ये पाणी आहे ते पूर्ण पाणी आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाला गोलाकारमध्ये अर्पण करायचं आहे. प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या मुळांजवळ बसायचं आहे आणि झाडाला स्पर्श करायचं, दोन्ही हाताने आपल्याला झाडाला स्पर्श करायचा आहे. कारण संध्याकाळच्या वेळेस जे आहे माता लक्ष्मीचा वास असतो पिंपळाच्या झाडामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या पितरांचा वाससुद्धा पिंपळाच्या झाडामध्ये असतो. म्हणून आपल्याला माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंबरोबर आपल्या पितरांचं सुद्धा स्मरण करायचं आहे. पितरांचं स्मरण करताना आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल आपल्याला त्यांची क्षमा याचना करायची आणि त्यांना म्हणायचं आहे की त्यांचा सदैव कृपाचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर राहू दे. त्याचबरोबर आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मींना देखील प्रार्थना करायची की आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दुःख सर्व दारिद्र्य हे नष्ट होण्याकरता आणि त्यांचा अखंड वास आपल्या घरामध्ये झाला पाहिजे, ह्याकरता आपल्याला प्रार्थनाही करायची आहे. उपाय खूप छोटा आहे, साधा आहे, पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख सर्व दारिद्र्य सर्व विघ्न सर्व संकट ही नष्ट होऊन आपली चहूबाजूने भरभराट होणार आहे. आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळणार आहे, धन येण्याचे अनेक मार्ग आपले मोकळे होणार आहेत आणि आपल्या घरामध्ये श्री हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचा अखंड वास होणार आहे. आणि म्हणूनच आजच्या दिवसाला प्रत्येकाने हा प्रभावी उपाय करायचा आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.